गुड इव्हनिंग स्टुडंट. एससीए करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण नवोदय प्रवेश परीक्षा च्या संदर्भात मानसिक क्षमता चाचणी या विषयावरचा अभ्यास करतोय. नवोदय प्रवेश परीक्षेत आपल्याला मानसिक क्षमता चाचणी हा एक महत्वाचा विषय या परीक्षेमध्ये आपल्याला आहे. त्या संदर्भात आपण या ठिकाणी एससीए करिअर अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर या संदर्भात अभ्यास करतोय. हा अभ्यास आपण या अगोदरही काही घटक पाहिले, आजही आपण पाहणार आहोत. नवोदय प्रवेश परीक्षेच्या 2026-27 चे आज आणि उद्या फक्त तुम्हाला फॉर्म भरायची संधी आहे. त्यामुळं अजूनही कोणी फॉर्म भरले नसेल तर त्वरित फॉर्म भरा, कारण हे ऑनलाईन आवेदन पत्र जर आपण भरलं तरच आपल्याला परीक्षेसाठी तयारी किंवा परीक्षेसाठी बसता येईल. आणि परीक्षेच्या तुम्ही जर बसणार असाल तरच तयारी करणार. म्हणून आज आणि उद्या हे 2 दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे की तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा फिल करा. त्याची फीस प्रोसेस काय आहे ती डिटेल प्रोसेस पूर्ण करा की जेणेकरून तुम्हाला 2026-27 मध्ये नवोदय प्रवेश परीक्षा जी होणार आहे ती प्रवेश परीक्षेला तुम्हाला बसता येणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतोय सर्वांना की आपण या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा आवेदन पत्र अर्ज हा आज किंवा उद्या या 2 दिवसात फिल करावा. याची डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर आमचा स्क्रीनवर नंबर आहे, या नंबरवर कॉल करा आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती डिटेल घेऊन टाका. अर्ज भरल्यानंतर आम्ही आहेच तुमची पूर्ण तयारी करून द्यायला, कारण की तुम्हाला जर यश मिळवायचं आहे, कारण आमच्या स्लोगन मध्ये ते यशासाठी तयारीची हीच योग्य वेळ आणि आज आणि उद्या तुमच्यासाठी खूप महत्वाची वेळ आहे. तुम्ही या 2 दिवसात अजूनही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा. यासाठी तुम्ही 5वीला असले पाहिजे. तुम्ही जर 5वीला आहे आणि हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्की तुम्ही आजच फॉर्म भरून टाका की जेणेकरून तुम्हाला तुमचं पुढील सर्व शिक्षण या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून नवोदय विद्यालयामध्ये सीबीएसई मध्ये पूर्ण करता येतं. म्हणून तुम्हाला सांगतो आज आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. अजूनही फॉर्म भरला नसेल तर हा फॉर्म भरा. यात आपण आज एक पाठ अभ्यासणार आहोत. तो पाठ म्हणजे लपलेली आकृती तुम्हाला या ठिकाणी शोधायची. लपलेली आकृती शोधण्यासाठी आपण हा पाठ अभ्यासणार आहोत. बघा, या पाठामध्ये तुमच्या लक्षात येईल की जी काही लपलेली आकृती आहे या लपलेल्या आकृतीमध्ये आपल्याला या आकृत्या शोधायच्या आहे. हे प्रश्न सगळे उत्तर सारखेच दिसतात आपल्याला. हे पण बरोबर वाटतं, हे पण बरोबर वाटतं, बी पण बरोबर वाटतं, सी पण बरोबर वाटतं, डी पण बरोबर वाटतं. सगळ्या याच्यात गोंधळ करणार आहे. आकृती एकात एक लपलेली आपल्याला बरोबर ओळखता आली पाहिजे आणि ही बरोबर ओळखण्याची प्रक्रिया आपल्याला सरावातच होणार आहे. आणि सराव कुठे होणार आहे तर सराव होणार आहे एससीए करिअर अकॅडमीच्या या चॅनलवर, या प्लॅटफॉर्मवर, या ऑनलाईन क्लासेसमध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अजूनही तुम्ही मोबाईलमध्ये हे ऍप डाउनलोड केलं नसेल तर हे ऍप डाउनलोड करा. आमच्या एससीए करिअर अकॅडमीचे नवोदय या भागाचा आणि याची डिटेल माहिती जाणून घ्या. याच्यात बघा, लपलेली आकृती शोधा हा भाग आपण आज अभ्यासतोय आणि या भागामध्ये आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि ती आकृती उरलेल्या 4 आकृत्यात कुठे लपलेली आहे ते शोधायचे. बघा, खूप 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 जिकरीचा आणि खूप बारकाईनं पाहण्याचा प्रश्न आहे. वाटतं वरून वरून पाहिलं तर खूप सोपा, पण सोपा नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की यात खूप बारकाईने आपल्याला पाहायचं. बघा, या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृती ज्या उत्तर आकृतीचा एक भाग आहे अशी उत्तर आकृती आपल्याला शोधायची. बघा, प्रश्नाची एक आकृती दिलेली आहे, प्रश्नाची एक आकृती आहे आणि त्या आकृतीचा एक भाग उत्तर आकृत्यात वेगवेगळा काढलेला आहे, पण तेवढा भाग कुठेतरी लपलेला आहे. तो लपलेला भाग शोधायचा आहे. बघा, सोपं नाही हा, प्रॅक्टिस न येणार. आता बघा, आपण एक उदाहरणच घेऊयात. चला तर मग आपण एक उदाहरण बघूया.
या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यासाठी काय काय असतं ते आपण या अगोदर यासाठी कोणत्या पायऱ्या, कोणता भाग याचा अवलंब करायचा आहे हे या ठिकाणी आपण एकदा पाहूयात. बघा, प्रश्न आकृती सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वक्र रेषा यापैकी कोणताही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या. बघा आकृतीत जे जे दिलेले आहे बघा, सरळ रेषा, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, तिरपी रेषा आणि वक्र रेषा या चारही रेषेची आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची, याचं स्थान लक्षात घ्यायचं, या कशा पद्धतीने ते पाहायचं. आता पायरी 2 मध्ये निवडलेली रेषा कोणत्या उत्तर आकृतीमध्ये त्या स्थितीत आढळते ते आपल्याला पाहायचंय. त्या उत्तर आकृत्याचं निवडा आणि इतर आकृत्या आपल्याला वगळायच्या आहे. बघा, आता जर आपण पाहिलं की हा जो भाग आहे चौकोनी हा इथं आहे, मग इकडं पाहिलं तर इथं कट मारलेला आहे, हे नाहीये, इथं कट मारलेला आहे, हे नाही, मग ह्या आकृतीतला हा भाग इथं आहे म्हणजे हे आहे. या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता बघा, प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा, तिची स्थिती लक्षात घ्या. पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तर आकृतीमध्ये ती आढळते ती शोधा. बघा, ते आपल्याला कुठे आढळतंय ते पाहायचंय. प्रश्न आकृतीत दुसरी एखादी रेषा निवडायची आणि ती रेषा कुठे आढळते हे आपल्याला पाहायचंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला या लपलेल्या आकृत्यांच्या संदर्भात बघायचंय. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती आहे, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे, आणि उजवीकडे 4 उत्तर आकृत्या. किती? 4 उत्तर आकृत्या. 4 कोणत्या कोणत्या? मग ए, बी, सी, डी. बघा, ए, बी, सी आणि डी या 4ही उत्तर आकृत्या आणि इकडे एक प्रश्न आकृती. आता या प्रश्न आकृतीचा आपल्याला या 4 मध्ये कोणता आहे हे शोधायचंय. बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक आकृती दिलेली आहे आणि उजवीकडे त्याच्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि यापैकी ज्या उत्तर आकृतीत प्रश्न आकृती लपलेली आहे ती आकृतीचा वर्ण अक्षर आपल्याला वर्तुळात काळं करायचंय. मग आपल्याला ही असू शकते, मग आपल्याला ही असू शकते, मग आपल्याला ही असू शकते. बघा, हे लक्षात आलं तुमच्या. काय करायचंय? इथं प्रश्न आकृती 1 आहे, उत्तर आकृत्या 4 आहे. प्रश्न आकृतीत जो भाग दिलाय ते उत्तर आकृतीत कोणत्या 4 पैकी कोणत्या आकृतीत लपलेला आहे, कोणत्या आकृतीत आहे हे आपल्याला शोधायचंय. आणि मग जे शोधल्यावर त्याच्यात तो भाग असेल ते आपलं त्या प्रश्नाचं उत्तर. मग ते उत्तर शोधल्यावर आपल्याला ए असेल तर ए चं वर्तुळ काळं करायचं, बी असेल तर बी चं वर्तुळ काळं करायचं, डी असेल तर डी चं वर्तुळ काळं करायचं आणि सी उत्तर असेल तर सी चं उत्तर आपल्याला वर्तुळ काळं करायचंय. बरोबर? तर बघा, आता प्रत्यक्ष एक उदाहरणच पाहूया. बघा, आता प्रश्न आकृती इथं या आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक अशी उभी रेषा, एक असं ओव्हल आणि खाली हा भाग दिलेला आहे. बघा, आता ह्यो भाग आपल्याला शोधायचा आहे. सेम भाग इथं आहे का? इथं पूर्ण वर्तुळ आहे, रेषेचा संबंध नाही, हे नाही. आता इथं बघा, ही उभी रेषा इथं पण आहे, इथं वर्तुळ आहे, पण याची ही रेषा सरळ आहे. ही तिरपी जर असती तर मग इथं असतं, मग हे पण नाही. आता इथं उभी रेषाच नाही, या डीचा विषयच नाही. बघा, आता इथं ही रेषा इथं आहे, इथून असं झालंय आणि इथून असं तिरपं गेलंय. बघा, मग आपल्याला ही जी आकृती आहे ती आपली आकृती इथं सी मध्ये आपल्याला दिसती. मग आपलं उत्तर काय आहे? सी. बघा, ही नाहीये, ही नाहीये, सी मध्ये आपली बरोबर आहे, सी आपलं उत्तर आहे, हे पण नाही. बघा, आता याच्यातून आपल्याला लक्षात येतंय की इकडे दाखवलेला भाग याच्यात नाहीये, याच्यात नाहीये, याच्यात आहे, हे आपलं उत्तर आहे, याच्यात पण नाही. येतंय लक्षात? सोपं आहे की नाही? बघा, अगोदर पाहिल्यावर आपल्याला वाटतं, पण त्याच्यात तितकं खोल जावं लागतं तेव्हा ते समजतं. बरोबर? आता सोपं वाटलं की नाही तुम्हाला? आता बघा, आणि मग सी उत्तर जे करतील त्याला हे मार्क पडतील. ज्यांना जर पाहिलं अर्धवट, आता हे जर वाटलं एखाद्याला बी केलं, मार्क गेले. आपल्याला मार्क आणायचे असेल तर आपल्याला काय करायचं? मग अगदी बारकाईनं ते शोधायचं आणि व्यवस्थित लिहायचं. आणखी एक उदाहरण घेऊया. बघा, आता हा एक भाग आहे, या ठिकाणी ही तिरपी रेषा आहे. आता इथं तिरपी रेषा आहे, एक रेषा इथं जुळते,
पण इकडे येणारी रेषा आणि तिला इकडं जोड नाहीये, बरोबर, इकडं तिला जोड नाही. आता मग आपल्याला आणखीन एक शोधायचं. इकडं पाहिलं आपण हे डी मध्ये तर हे असं नाहीच आहे, याच्यात पण नाहीये. बघा आता ही जी रेषा इथं आहे, बरोबर, इथं आहे, इथून इकडं चालली, बरोबर, इथून इकडं चालली आणि इथून अशी ही सरळ वर येते. बघा एवढा भाग. मग आपल्या ह्या उत्तरामध्ये जो भाग आहे बी मध्ये, हा आपला भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय, बरोबर. मग या ठिकाणी दिसतोय तर मग आपलं उत्तर होणार या ठिकाणी बी. येतंय लक्षात? बघा आपल्याला जे प्रश्नात ही आकृती दिलेली, ही आकृती अशाच्या अशी कोणत्या आकृतीत आहे? मग आपल्याला ते दिसतंय हे आहे बी आकृतीमध्ये. कुठे? बी आकृतीमध्ये. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं दिसतंय का? नाही. मग आपल्याला हे कुठे दिसलं? इथं दिसलं. मग आपलं उत्तर कोणतं? बी. येतंय लक्षात? फक्त लपलेलं शोधायचंय. कुठेतरी ते आहे, हा भाग इकडे कुठेतरी आहे आणि तो ज्याच्यात आहे ते आपलं उत्तर आहे. एवढंच इथं ध्यानात ठेवायचं. येतंय लक्षात? बघा आता आणखीन एक आकृती, प्रश्न आकृती. बघा इकडं पाहिल्यावर वाटतं अरे यार खूपच अवघड दिसतंय, कुठे काय करावं, कसं करावं, कसं असेल, कसं असेल, कसं असेल. आता मला तर वाटतं बघा कसं असेल, कसं असेल हे पाहिल्यावर कळतंय. पण आता आपल्याला ते तितक्याच बारकाईने शोधायचं. बघा आता इथं हे बघा, इथं सुरू केलंय, ही एक अशी रेषा आहे, बरोबर. इथं अशी एक रेषा आहे आणि अशी एक रेषा आहे. आता इथं आहे आहे की नाही? आता हा भाग बघा असं दिसतोय का? ओके. आता इथं पण तुम्हाला दिसेल की हा भाग तिरपा नाहीये, मग हे गेलंय. इथं जर ही एक रेषा आहे इथली, पण इकडं पण हे तिरपं नाहीये, हे इथं गेलंच. अशी इकडं ही रेषा इथं आहे, पण ही जास्तच लंबी आहे. इकडं आहे, इकडं सरळ अशी नाहीये, अशी पाहिजे आपल्याला, हे पण नाही. इथं ही आहे, पण ही खूपच सरळ आहे आणि ही माग अशी पाहिजे, ही खूपच माग आहे, ही पण नाही. मग आपले हे बघा, ही आशेला अशी जोडलेली ही रेषा आहे, म्हणजे आपलं याचं उत्तर ए आहे. काय आहे? ए आहे. बघा ओळखता येत आहे का तुम्हाला? अगदी सोपं आहे. हा भाग उचलून इथं लागतोय, इकडे लागत नाही, इकडे लागत नाही, इकडे लागत नाही, इथं लागतोय. मग आपलं उत्तर काय असणार? ए. म्हणजे इथं लागतोय, ही आपल्या आकृतीचे उत्तर आहे. आपलं उत्तर आपल्याला इथंच शोधायचंय. सोपं आहे की नाही? बघा आकृतीतला प्रश्न आपल्याला व्यवस्थित बघायचा आणि त्या प्रश्नातला भाग इकडं कुठे हुबेहूब आहे, जशास तसा आहे. आपल्या मनानं लॉजिक लावायचं नाही. जे दिसतं तेच आपल्याला बरोबर दाखवता आलं पाहिजे. मनानं काहीच करायचं नाही. थोडीफार आपण त्याची हालचाल करायची नाही, थोड्याफार पण आपण रेषा फिरवायच्या नाही, रेषा लावायच्या नाही. आता बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, एससीए करिअर अकॅडमीचं ऍप तुम्ही अजून डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला नसेल तर तो ऑनलाईन फॉर्म भरा. कारण आज आणि उद्या 2 दिवस तुमच्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख आहे. ऑनलाईन डेट संपल्यावर आपल्याला फॉर्म भरता येत नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की ऑनलाईन फॉर्म जर अजून भरलेला नसेल तर तो फॉर्म भरावा. कारण आज आणि उद्याचा चान्स आहे. आणखीन एक उदाहरण आपण बघूयात. बघा या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल. आता प्रश्न क्रमांक 4चं उदाहरण. इथं बघा सेम एवढा भाग आहे, बरोबर. आता एवढ्या भागात बी मध्ये तुम्हाला दिसतंय आहे सेम भाग, पण तो गोल नाही. तो कसा आहे? तो क्रॉस मध्ये. इकडं ते नाहीच आहे, इकडं तर नाहीच आहे. आता उरला हा भाग. मग आता ह्या भागात बघा एक आणि हे एवढं या आकृतीतलं आहे. मग आपलं याच्यावरून उत्तर येतं ये. बघा सगळाच भाग आकृतीतला नाही, कुठे जाऊन बसतोय. बघा याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी. तुम्ही प्ले ग्रुप मध्ये, ज्युनियर केजी मध्ये असताना, सिनियर केजी मध्ये असताना तुम्ही
तुमच्या प्ले ग्रुप किंवा सिनियर केजीच्या स्कूलमध्ये एक असे ॲनिमलचं जोडायचं काम करायचे बघा. ॲनिमलचे पार्ट असायचे आणि ते पार्ट तुम्ही एकमेकाला जोडून ते पूर्ण ॲनिमल तयार करायचे. त्याच्यातला छोटासा भाग काढून जर दाखवला तर आपल्याला ओळखू पण नाही यायचं त्या वयामध्ये की हा याचा असेल म्हणून, बरोबर. पण तरी पण आपण त्याला बरोबर लावायचा प्रयत्न करायचो. आता पूर्ण ॲनिमल इकडे तिकडे विखरून ठेवला तर आपल्याला त्याच्यातला जर एखादा पार्ट सापडला बी तरी आपल्याला चटकन लक्षात येत नव्हतं. जेव्हा आपण सगळं जोडायचो, अरे हे का, मग सेम त्या धर्तीवर त्यातला छोटासा भाग इकडं काढून ठेवलेला आहे, इकडं आपल्याला त्याच्यातला ओळखायचं आहे. हे आपल्याला इथं काम करायचंय बघा. आता ये उत्तर याचं आलंय लक्षात. हा भाग इथं आहे, दिसतोय बरोबर. हा एवढाच भाग, हा एवढाच भाग, हा इथं आहे. मग उत्तर आपलं ये आहे. मग हे बाकीचे 3 नाहीये, हे पण लक्षात घ्यायचंय. आता बघा आणखीन एक आकृती, प्रश्न क्रमांक 5. आता या प्रश्न क्रमांक 5 मधली आकृती आपल्याला शोधायची. बघा इथं 2 क्रॉस आहे, उभी रेष कुठे पण नाहीये, याच्यावरून लक्षात येतं हे नाही. इथं भाग आहे बरोबर, पण इथं जर अशी उभी रेष असती तर इथं पण आपलं उत्तर झालं असतं, कारण ही उभी रेष नाहीये, हे पण नाहीये आपलं. आता याच्यामध्ये पाहिलं तर उभी रेष आहे, पण हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेर आहे, त्याच्यामुळं ते आपल्याला असं असं यश तयार होतंय आणि ही उभी रेषा आहे असं पण नाही. आता इथं बघा, इथून हा जो भाग घेतला एवढा आणि असं एवढा आणि ही जी भाग घेतला तर हे आपलं हुबेहूब आहे. हे एवढं आपलं उत्तर, याचं डी उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं, एक एक आकृती जोडून पाहिजे. एका एका आकृतीमध्ये सॉरी एका एका आकृतीत हा भाग आहे का ते शोधायचं आणि ज्या ठिकाणी हा भाग असेल ते आपलं उत्तर आहे. बघा आता इथं डी मध्ये दिसतंय, हे नाहीये, हे नाहीये, आपलं उत्तर डी आहे. बघा इथं सेम भाग इथे बघा, ती जसा इथला भाग आहे तो आपल्याला इथं डी मध्ये दिसतो. बघा या उभी रेषा आहे आणि सेम आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून या आकृतीतला भाग कुठे तर डी मध्ये. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, प्रश्न 5 डी. आता यानंतर आणखीन एक प्रश्न आपण पाहूयात, प्रश्न क्रमांक 6. या प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला जरा गुंतागुंत दिसते. आपल्याला प्रत्येक ठिकाणी इकडं उभी रेषा आहे, इकडं उभी रेषा आहे, इकडं उभी रेषा आहे, इकडं. याच्यात तर एवढ्या सगळ्या रेषा नाहीये, याच्यात आहे पण चौकोनीच रेषा आहे. इथं पण थोडस कन्फ्युज होतंय, पण आपण बघूया नंतर. आता इथं आहे तर इकडच्या चौकोनामध्ये पांगलेल्या भागात दिसत आहे, सगळ्या नाही. आता इथं 4ही टोक, इथलं हे जे आहे हे इथं बरोबर आहे. आता इथं आपण ही आकृतीच काढून बघूया. आता इकडच्या बाजूने सुरू करू आपण. इथं ही रेषा बरोबर आहे, ही रेषा ओके. आता याच्यानंतरची ही रेषा इथं ओके आहे, हे इथं असं जोडलंय, हा एवढा भाग बरोबर आलाय. आता खालून हा इथं आहे हे असं, याच्यानंतर हा भाग आहे इथं बरोबर, हा भाग पण आहे आणि हा पण आहे. मग आपलं उत्तरातला सगळा भाग ह्या आकृतीत आहे, ते म्हणजे डी. म्हणून याच्यावरून कळतंय आपल्याला आपली जेवढी आकृती आहे हे आपलं आकृतीतलं उत्तर डी मध्ये आहे. ह्या असातला भाग उचलला आणि तिथं जर ठेवला तर आपल्याला पूर्ण आकृती कळते, पूर्ण आकृती दिसते. बघा मग आहे आकृती, लपलेल्या आकृती कुठे लपलेली आहे ते शोधायचं, म्हणजे लपलेली त्याच्यामध्ये ती आकृती परिपूर्ण आपल्याला दिसते. अशा पद्धतीने आपल्याला शोधायचं. या प्रश्नामध्ये आपण हे पूर्ण शोधलंय, इथं भेटतंय, म्हणून आपलं उत्तर डी आहे बरोबर. या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पूर्ण शोधले, याच्यात पण आपलं उत्तर डी मध्ये आहे बरोबर. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण सगळ्या आकृत्या शोधल्या आहेत. 2021 ला आलेला हा प्रश्न आहे आणि परीक्षेत येऊन गेलाय आतापर्यंत. सेम आकृती आपल्याला ए मध्ये आहे, म्हणून आपण याचं उत्तर ए हे दाखवलंय. इथं बरोबर उत्तर ए काढलंय. सेम या आकृतीतला असं जे भाग आहे तो पण ए मध्ये आहे. मग याच्यावरून आपलं हे उत्तर नाहीये, हे उत्तर नाही, हे उत्तर नाही, आपलं उत्तर ए आहे हे या ठिकाणी आपण काढलंय. ही लपलेली आकृती या ठिकाणी ओळखली. याच्यामध्ये पण आपण तसंच पाहिलं, ए मध्ये शोधून पाहिले, इथं नव्हती, बी मध्ये ही आकृती होती, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणून आपलं
या आकृतीतली लपलेली आकृती बी या पर्यायात आहे, म्हणून याचं उत्तर आपण बी सांगितलं. बरोबर. तर या आकृतीतला भाग आपल्याला इथं नव्हता भेटला, इथं नव्हता, इथं होता सी, म्हणून आपण त्याचं उत्तर लिहिलं. या आकृतीचं उत्तर आपण सी लिहिलं. अशा पद्धतीनं आपण आज या लपलेल्या आकृत्या किंवा लपलेल्या आकृत्यांचा प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलाय. आकृती शोधा अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे, लपलेली आकृती शोधा, ते आपण पाहिलाय. सगळ्यांना लक्षात आलं असेल. याची आणखीन आपण उदाहरणं घेणार आहोत. पण मी पुन्हा एकदा सांगेल की अजूनही तुम्ही नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला नसेल तर आज आणि उद्या हा फॉर्म भरा. जर तुमचा पाल्य, जर तुमच्या नात्यातला, तुमच्या शेजारचा, तुमच्या कलिगचा, तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा, तुमच्या ओळखीचा, तुमच्या वर्गातल्या मित्राचा मित्र असं कुणीही जरी असेल, त्याला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल, तुमच्या जरी कामाचा नसला तरी तुमच्या माध्यमातून जरी एखाद्याचं भविष्य उज्ज्वल होत असेल तर त्याच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. त्याला आज आणि उद्या 2 दिवसाच्या आत फॉर्म भरायला लावा. नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरल्यावर आमची लिंक त्याला द्या आणि त्यातून त्याला या क्लास बद्दलची माहिती आपोआप कळेल. किंवा आमचा हा नंबर स्क्रीनवर आहे, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असेल तर स्क्रीनवरचा नंबर त्याला द्या, त्याला कॉल करू द्या. कारण एखाद्याचं भविष्य आपल्या 2 शब्दांना जर उज्ज्वल होत असेल तर त्याचं पुण्य आपल्यालाच लाभेल. म्हणून हा पुण्याचा भाग जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्या सर्वांना या व्हिडिओ बद्दलची माहिती सांगा. कारण तुम्ही त्याला ही मदतच नाही करत आहात, तर या माध्यमातून त्यांनी उद्या फॉर्म भरला आणि प्रवेश परीक्षेतून जर ते सिलेक्ट झाला तर त्याचं आयुष्यभराचं म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण सीबीएसई स्कूलला अगदी मोफत होतं. फक्त तुमच्या एका सांगण्यामुळं, फक्त तुमच्या एका केलेल्या मदतीमुळं एखाद्याचं आयुष्य घडवू शकतं, एखाद्याची पूर्ण लाईफ सेट होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला फक्त, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या जवळच्या 5वीत शिकत असणाऱ्या मुलांना ही माहिती पोहोचवा की जेणेकरून ते फॉर्म भरतील. कारण आज आणि उद्या 2च दिवस फॉर्म भरायला बाकी आहे. आज पाहिलेला तुम्ही व्हिडिओ जर आजच्या आज कोणाला सांगितला तर नक्कीच तुमच्या मुळे एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल होईल. कारण 6वी पासून 12वी पर्यंत सीबीएसई स्कूलमध्ये 1 रुपया खर्च लागत नाही. निवासी, राहण्याची, शिक्षणाची, कपड्या लत्त्यासकटची सर्व सोय तुमच्या आजच्या एका सांगण्यामुळं एखाद्याची होऊ शकते. म्हणून आपल्या नात्यातल्या, आपल्या मित्रातल्या, आपल्या शेजारच्या, आपल्या गावातल्या, आपल्या जवळच्या कोणाचाही मुलगा जर 5वीला असेल तर त्याला ही माहिती आज द्या आणि त्याला फॉर्म भरायला लावा. तुमच्या एका सांगण्यामुळं तुमच्या मित्राच्या पाल्याचं आयुष्य किंवा त्याचं पूर्ण शिक्षणाची सोय तुम्ही करू शकतात आणि आयुष्यभर तो तुमचं नाव घेणार. म्हणून मी सांगतो, हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या जवळच्या 5वीत शिकत असणाऱ्या पाल्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ही माहिती पोहोचवा. आणि एसए करिअर अकॅडमीचं ऍप अजून डाउनलोड केलेलं नसेल तर ते ऍप डाउनलोड करा. पुढचा भाग आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.